जागतिक मराठी दिवस नुकताच साजरा झालेला आहे, पण महाराष्ट्राच्या राजधानीतच मराठीचे हाल होत असल्याचं चित्र आहे। पालिकेमध्ये मराठी शिक्षकांच्या तब्बल 64% जागा रिक्त आहेत आणि त्यामुळे मराठी शिकवणारे शिक्षकच नसतील तर मराठी जिवंत राहणार कशी असा प्रश्न यातून निर्माण होतोय। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून एकाने रील्स बनवली। त्याला एका गुन्ह्यातील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलेलं होतं, मात्र त्याच्यावर 7 गुन्हे अगोदरच दाखल असल्याने पोलिसांनी अखेर त्याला तडीपार केलंय। कल्याण डोंबिवली महापालिकेमधील उंबर्डे घनकचरा प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। दरम्यान मारहाण करणाऱ्यांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यामधील खामगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आलेली होती आणि शहराच्या प्रमुख मार्गाने ही शोभायात्रा काढण्यात आलेली होती। दरम्यान विद्यार्थ्यांनी हातामध्ये भगवे ध्वज आणि लेझिम पथकासह शोभायात्रेमध्ये सहभाग घेतलेला होता। बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी आझाद मैदानावरती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। शालेय शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी या आंदोलकांची भेट घेतली। परभणी जिल्ह्यामध्ये शासनाची हरभरा खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हरभरा फेकून निषेध आंदोलन केलं। हरभरा खरेदी केंद्र सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेनं दिलेला आहे। परभणी महापालिकेमधील स्वच्छता निरीक्षकास मारहाण केल्याप्रकरणी महापालिका कर्मचारी आणि अधिकारी आक्रमक झालेले असून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अंगणवाडी सेविकांना मानधनाऐवजी पगार द्यावा या प्रमुख मागणीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरूच आहे। दरम्यान आज संतप्त अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकरी खाऊन आंदोलन केलेलं आहे। सातारा शिरूर महामार्गावरून पुणे नगर या MIDCला शेकडो ट्रक वाहतूक करत असतात। दरम्यान वाहतुकीचं प्रमाण वाढल्यानं या महामार्गावरती अपघातांचंही प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे सातारा शिरूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम लवकरच सुरू करा अन्यथा मोठं आंदोलन उभारू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय। तहसीलदार विजय बोरुडे यांच्यावरती परिचारिकेनं खोटा गुन्हा दाखल केलेला असून हा गुन्हा त्वरित मागे घ्यावा या मागणीकरता आज कोपरगाव तहसील कार्यालयामधील कर्मचाऱ्यांनी काळ्या फीत बांधून काम बंद आंदोलन केलेलं आहे। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील राक्षस भुवन फाट्याजवळ 2 अपघात झाले। या अपघातामध्ये उत्तरेश्वर खरसाडे या युवकाचा जागीच मृत्यू झालेला आहे तर तिचे गंभीररित्या ते जखमी झालेले आहेत। सुरक्षा रक्षक नसलेल्या इमारतीमधील बंद घरं हेरून भर दिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून 20 तोळे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। येवल्यामधील शेतकरी विजय जेजूरकर या शेतकऱ्याच्या कोबीला कवडीमोल भाव मिळालाय। कोबीच्या एका कट्ट्याला अवघ्या 1 रुपया भाव मिळाल्यानं हवालदिल झालेल्या या शेतकऱ्यानं 1 एकर कोबी पिकावर रोटर फिरवलाय। पंढरपुरामध्ये भीमा नदीवरील गुरसाळे कवठाळी बंधारा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरडा पडल्याचा प्रकार समोर आलेला असतानाच बंधाऱ्याचे 40 दरवाजे चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे आणि त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवेच्या जमिनी संपादित करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीचं निवेदन सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। सरकारनं योग्य निर्णय न घेतल्यास सोलापूर अक्कलकोट महामार्गावरती चक्का जाम करणारा असल्याचा इशारा संघर्ष समितीकडून देण्यात आलेला आहे। कांद्याचे पडलेले भाव सावरण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडकडून कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे। 2 दिवसात 3000 क्विंटल कांद्याची खरेदी करण्यात आली असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी स्पष्ट केलं आहे। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय नरसाळेंची प्रकृती खालावल्यानं त्यांना पुढील उपचारांसाठी तातडीनं मुंबईला नेणं गरजेचं होतं आणि त्यासाठी त्यांचे मित्र आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मित्रासाठी खास एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे। कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणाऱ्या शेततळ्यांसाठी 75,000 रुपयांपर्यंत अनुदान वाढवून देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शेततळं योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा कृषी अधिकारी यांना केलेलं आहे।
सरळ सेवा भरती 2019 अंतर्गत एसटी महामंडळ संचालक आणि चालक वाहक पदासाठी निवड झालेल्यांच्या अद्यापही नियुक्त्या झालेल्या नाहीत। प्रशिक्षण होऊनही नियुक्ती न मिळाल्याने उमेदवारांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेले आहे। परभणी जिल्ह्यातला परभणी गंगाखेड रस्ता पूर्णत्वाकडे जात असताना ठिकठिकाणी काँक्रीट फोडून नव्याने भरलं जात आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना अडचणीतून मार्ग काढावा लागतोय। विशेष म्हणजे या रस्त्यावरती वाहनांचे अपघात होत आहेत, परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ते महाड बस स्टॉप पर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे महामार्गावरती अपघात होत आहेत। प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केलेला असून महामार्गाचं काम करण्याची मागणी केली आहे। वाडा तालुक्यामधील डोंगस्ते येथे दगड उत्खनन सुरू असल्याने गावातील घरांना तडे जात आहेत आणि याबाबत महसूल विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केलं जात असल्याने गावातील उपसरपंचासह सदस्यांनी वाडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। पुणे जिल्ह्याच्या केडगावमधील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयामध्ये 12वीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्याने स्थानिक 9 शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करतात। सिंधुदुर्गामधील शिरोडा बाजारपेठेमध्ये आग लागून 6 दुकानांचं नुकसान झालेलं होतं। 4 दिवसांपूर्वी हे नुकसान झालं होतं। आगीत बेचिराग झालेल्या दुकानांची पाहणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आलेली आहे। यावेळी अर्चना परब फाउंडेशनतर्फे या नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली। बीड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। शाळकरी मुलं आणि महिलांवरती कुत्र्यांच्या हल्ल्याचं प्रमाण वाढतंय। नगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। बीडच्या केज आणि अंबाजोगाई शहरांसह ग्रामीण भागामध्ये दुचाकी चोरून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोराला पकडण्यात बीड पोलिसांना यश आलंय। आरोपीकडून चोरीच्या दुचाकी जप्त केलेल्या असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरेंवरती आशिष शेलारांनी केलेल्या टीकेला खासदार अरविंद सावंतांनी प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंची लोकप्रियता पाहून शेलारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं सावंत म्हणाले। यावेळी टीका करताना सावंतांनी वादग्रस्त विधानही केलेलं आहे। जे 40 आमदार गेले त्यांना आता घर वापसी नसेल, त्यांचं डिपॉझिटही जप्त होईल अशी टीका सुभाष देसाईंनी केली आहे। भास्कर जाधव कट्टर शिवसैनिक असल्यानं त्यांना बदनाम केलं जात आहे असंही देसाईंनी म्हटलंय। नाशकामध्ये खासदार स्वयंरोजगार कर्ज वितरण सोहळ्याला श्रीकांत शिंदेंनी उपस्थिती लावली। चूल आणि मूल या पलीकडे जाऊन आपल्या महिला काम करतायत। मी हेमंत गोडसेंचं अभिनंदन करतो, त्यांनी खूप चांगला उपक्रम राबवला असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले। गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ होत असल्यानं धुळे शहरामधील तापमानाचा पारा 36 अंशांवरती गेलेला आहे। वाढलेल्या तापमानामुळे शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य होत आहेत। राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांनी फलकांच्या माध्यमातून विज्ञानाचं महत्त्व पटवून देत प्रयोगाचं प्रदर्शन देखील भरवलेलं होतं। राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं आशिया खंडामधील खोडद इथल्या सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण पाहायला मिळते। त्यामुळे खोडद GMRT प्रकल्पामध्ये विज्ञान प्रेमींची मोठी गर्दी जमलेली आहे। राज्यातील सर्वात मोठं विज्ञान प्रदर्शन इथे भरलेलं असून ते 2 दिवस सुरू राहणार आहे। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला। देवाच्या पालखीसोबत पारंपरिक गाण्यावरती राधा नाचवली जाते। राधेच्या वेशभूषेतील लहान चिमुकले हे शिमगोत्सवामध्ये आकर्षण ठरतात। गुरुग्राममध्ये G20 परिषदेसाठी आणलेली फुलांची रोपं पळवल्याचा प्रकार समोर आलाय। 40 लाखांच्या आलिशान कारमधून आलेल्यांनी 400 रुपयांची ही रोपं पळवलेली आहेत। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। आग्र्याच्या ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीजचे CEO रिचर्ड ब्राउनिंग यांनी अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेल्या एअर सूटचा डेमो दिलाय। सुपर हिरो प्रमाणे उडतानाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। उत्तर प्रदेशामधील मथुरेमध्ये लठ्ठमार होळीसाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे। 2000 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। 100 पेक्षा जास्त CCTVसोबतच ड्रोनचीही नजर असणार आहे। गुजरातच्या सर्व शाळांमध्ये 1ली ते 8वी गुजराती भाषा शिकवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। गुजरात विधानसभेमध्ये हे विधेयक पास करण्यात आलेलं आहे। ज्या शाळेत गुजराती शिकवलं जाणार नाही तिची मान्यता रद्द करण्यात येणार आहे। मध्य प्रदेशातील नर्मदापूरमध्ये स्कूटरवरील एका महिलेनं भर रस्त्यामध्ये एका माणसाला मारहाण केली आहे। संबंधित व्यक्तीच्या बाईकची स्कूटरला धडक बसल्यानंतर या महिलेनं मारहाण केल्याचं समोर आलं।
ग्रेटर नोएडामध्ये ई रिक्षामध्ये ठेवलेल्या फटाक्यांना आग लागल्यानं जोरदार स्फोट झाला। या स्फोटात शेजारी उभे असलेले दोघे जण जखमी झाले। जगन्नाथ रथयात्रेच्या आतषबाजीसाठी हे फटाके आणण्यात आलेले होते। अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये पाऊस आणि हिमवादळानं परिस्थिती चिंताजनक झालेली आहे। अनेक घरांचं मोठं नुकसान झालं। ठिकठिकाणी भूस्खलन झाल्यानं प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कंगाल पाकिस्तानामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। 10 लाख लोकांची नोकरी जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। वस्त्रोद्योगावरही त्यामुळे मोठा परिणाम होणार आहे। पाकिस्तानामध्ये पोलिसांचा क्रूर चेहरा समोर आला। इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी अमानुषरित्या मारहाण करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे। भारत आणि ऑस्ट्रेलिया म्हणजेच त्यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा 1 मार्चपासून इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे। टीम इंडिया मालिकेमध्ये 2-0 पुढे आहे। आता तिसरा सामना जिंकून भारतीय संघ पुन्हा एकदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सलग तिसरा विजय नोंदवण्यासाठी सज्ज झाली आहे। अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचा स्टार आणि अनुभवी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला पॅरिसमध्ये 2022 सालचा फिफा प्लेयर ऑफ द इयरचा खिताब देण्यात आलेला आहे। अंतिम सामना जिंकून अर्जेंटिनानं तब्बल 36 वर्षांनंतर विश्वचषकाची सुवर्ण ट्रॉफी जिंकलेली होती। दिग्दर्शक मणिरत्नम यांचा पेनियम सेल्वन या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घातलेला आहे। पेनियम सेल्वन चित्रपटाच्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मलायकानं नवा लुक केलेला आहे। तिने पोस्ट केलेल्या फोटोवरती चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय। बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रानं तिच्या आगामी सिटाडेल या वेब सिरीजची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे। या सिरीजमध्ये देसी गर्ल एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे। येत्या 28 एप्रिलला या वेब सिरीजच्या पहिल्या 2 भागांचा प्रीमियर होणार आहे। अभिनेत्री कृती सनननं एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। यात ती फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोज देताना दिसते। तिचा हा व्हाईट ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप आवडला। जॅकलीननं पुन्हा एकदा चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला। नव्या पोस्टमध्ये ती खूपच बोल्ड दिसते। अल्लू अर्जुनचा पुष्पा सिनेमा बॉक्स ऑफिसवरती प्रचंड गाजला। झुकेगा नहीं साला म्हणणारा पुष्पा लोकांना आवडलाच। शिवाय पुष्पानं बॉक्स ऑफिसवरती सुद्धा सुपरहिट कमाई केलेली होती आणि स्वतःच्या वाढदिवसालाच म्हणजे 8 एप्रिलला अल्लू अर्जुन पुष्पा 2 ची पहिली झलक सर्वांसमोर आणणार आहे। आणि या क्षणाला एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील हे भाजपमध्ये आलेले आहेत आणि त्यानंतर धैर्यशील पाटील यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कौतुक केलेलं आहे। तर धैर्यशील पाटील हे चांगले वक्ते आहेत, तसंच प्रत्येक गोष्टीचा ते सखोल अभ्यास करत असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। मी मुख्यमंत्री असताना अनेक प्रश्न घेऊन माझ्याकडे ते आलेले होते। जनतेमध्ये राहून जनतेची कामं करणं या संदर्भातलं त्यांचं सातत्य महत्त्वाचं आहे आणि धैर्यशील पाटील भाजपत असले पाहिजेत असं आम्हाला वाटत होता आणि त्यांचा प्रवेश झाल्यानं आम्हाला आनंद होतोय असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। धैर्यशील पाटील हे फक्त राजकारणासाठी राजकारण करणारे नाहीत, तर समाजाचं हित समोर ठेवून राजकारण करणारे आहेत असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। मला सारखं वाटायचं की आपला हा अतिशय धडाडीचा युवा नेता आपला मित्र आपल्या सोबत असला पाहिजे। विधानमंडळामध्ये मला माननीय मोहन पाटील साहेबांसोबत काम करायची संधी मिळाली, धैर्यशील सोबत काम करायची संधी मिळाली आणि हे कुटुंब ध्येयाने प्रेरित असलेलं कुटुंब आहे। केवळ राजकारणाकरता राजकारण करणारे लोक नाही आहेत, तर समाजाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका ठेवून राजकारण करणारे हे लोक आहेत। पुन्हा एकदा एक नजर टाकणार आहोत आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी ज्या पाहणार आहोत वेगवान। भारतीय लग्नामध्ये आणि इतर कार्यक्रमांमध्ये आपण नागिन डान्स पाहिला असेल, पण आता नागिन डान्सला टक्कर देण्यासाठी नवा डान्स बाजारात आलेला आहे। या डान्समध्ये या तरुणांना अशा काही स्टेप्स केलेल्या आहेत की भले भले डान्सरही त्याच्या समोर फिके पडतील। या डान्सनं सोशल मीडियावरती तरुणांना अक्षरशः वेड लावलेलं आहे। आतापर्यंत छोट्या आकाराची बाहुली तुम्ही पाहिलेलीच असाल, पण कधी माणसांपेक्षा दुप्पट उंचीची बाहुली पाहिलेली आहे का? पॅरिसमधील एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे ज्यात मानवचलित बाहुली रस्त्यावरती चालताना दिसते। आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे दोरी उडी मारून अनेकांनी रेकॉर्ड केलेले आहेत आणि अशातच आणखी एक भर म्हणून एका
पठ्ठ्यानंतर चक्क बसून दोरी उड्या मारलेल्या आहेत. आता त्यानं हा पराक्रम बसून केलेला आहे, त्यामुळे त्याला नेमकं काय म्हणावं असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. माणसांप्रमाणेच पण कधी विचार केलात का की काचेचा वापर हातोडीसारखा होऊ शकतो? एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवरती व्हायरल होतोय, ज्यात एका काचेच्या बाटलीनं चक्क खिळा ठोकला जातोय. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये मुलुक महाराष्ट्राच्या माध्यमातून घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्या आपण मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टच्या माध्यमातून वेगवान पाहिल्या. तर मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.